Welcome to the video guys. Now I am changing my video language and my channel language into Marathi because from now I am speaking in Marathi. तर आज मी हा ट्रेड कसा कॅप्चर केला तर ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्या ट्रेडबद्दल बोलणार आहोत. ह्या ट्रेड कॅप्चर करण्यामागचं काय कारण होतं माझं. तर जसं की मी माझी ॲनालिसिस जी पण नवीन टाईम फ्रेमवर केल्यावरती इथून सुरुवात केली. मार्केट हे वरती जात होतं म्हणजे इथून बुल्सने कंट्रोल घेतलं होतं मार्केटवरती. नंतर या प्राइसवरती आल्यावरती सेलर्सनी कुठेतरी कंट्रोल घेतला मार्केटवरती. मग जसं की बघू शकता बुल्स या लेवलपासून या लेवलपर्यंत आले. म्हणजे मग त्यांनी पहिले हे लेवलवरती कंट्रोल घेतला. इथून त्यांनी मार्केटवर रॅली दिली. नंतर पुन्हा इथून ते थोडं करेक्शन झालं. मग इथून त्यांनी पुन्हा बाईंग सुरू केली. म्हणजे इथून त्यांनी पुन्हा कंट्रोल घ्यायला सुरुवात केली. जसे की तुम्ही बघू शकता मार्केट जेव्हा इथून आलं तेव्हा आपल्याला एक छोटी मोठी बाईंग दिसायला भेटली. आणि नंतर फायनली एका कॅन्डल नंतर इथं अशी क्लोज झाली. हे क्लोज होऊन पुन्हा इथं या झोनपर्यंत आली जिथून बुल्सची बाईंग सुरू झाली होती. मार्केटने तिथून एक बिग ग्रीन कॅन्डल बनवली. पण नंतर त्याच वेळानंतर काही मिनिटांमध्ये काही वेळामध्ये हा मार्केट जेव्हा पुन्हा तिथं आलं तेव्हा इथून रिजेक्शन होताना आपल्याला दिसलं. या ठिकाणी बघू शकता तुम्ही एक बिग जशी बनलेली या ठिकाणी. पण खाली लिक्विडिटी असल्यामुळे मार्केटने तिथून जोरदार पडले आणि इथून सुद्धा बुल्स आले. कारण की मागे सुद्धा इथून बाईंग झालेली होती या झोनपासून. या झोनपासून सुद्धा मागे बाईंग झाली होती. त्यामुळे इथून पुन्हा बुल्सने कमान घेतली मार्केटची आणि इथून मार्केटला वरती घेऊन गेले. इथं थोडं करेक्शन झालं. त्यामुळे इथून बियर्सने प्रयत्न केला होता खाली जाण्याचा. पण इथून पुन्हा बुल्सने बाईंग केली. त्यामुळे हा झोन सुद्धा मार्क करू आपण. नंतर या ठिकाणी आल्यावरती मार्केट एका फेसमध्ये फसलं होतं. जसे की मी आता हा झोन मार्क करतोय. ही एक लाईन मार्क केली मी या ठिकाणी. वरती आता मोठी अशी ग्रीन कॅन्डल बनवणार होती. खाली एसएल अवेलेबल झाले. सगळ्यात अगोदर तर खालचे एसएल गेले, मग वरचे एसएल गेले. बघू शकतो तुम्ही या ठिकाणी मार्केट हे एका रेंज बाउंड मध्ये गेलं. मग सेलर्स डोमिनन्स मध्ये आले असं दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. नंतर मग सेलर्सचे जे सेलर होते ते खाल्ले गेले. त्यानंतर अगोदरपासून इथून जे ते सेलर बसलेले होते त्यामुळे मार्केट पुन्हा तिथं त्या ठिकाणी आल्यावरती इथं एंगल्फिंग बनली. त्यामुळे मार्केट खाली आलं होतं आणि ह्या झोन पासून मार्केटने पुन्हा इथून बाईंग दिली. इथपर्यंत आलं होतं म्हणजे इथून जोरदार बाहेर बसले मार्केटमध्ये. त्यामुळे इथून पुन्हा बाईंग सुरू झाली. हा एक करेक्शन झाला एक नॉर्मल. आपण हा एक नॉर्मल करेक्शन सुद्धा मार्क करूया. इथून या करेक्शन पासून पण बाईंग झाली. आणि मी एक कंबाईन करून हा एक करेक्शन मार्क करून घेतो अशा प्रकारे. तर पुन्हा एक अशी आपल्याला दोन मोठ्या ग्रीन कॅन्डल बघायला मिळाल्या. आणि मग त्यानंतर सुद्धा एक मार्केटने लाल कॅन्डल बनवली म्हणजे एक स्मॉल करेक्शन आणि पुन्हा तिथून बाईंग सुरू झाली. तर मी सुद्धा ती बाईंग केली. मग नंतर मार्केट जेव्हा पुन्हा या लेवलवरती आलं तेव्हा मार्केट इथं स्ट्रॉंग सेलर्स बसलेले होते. त्यामुळे मार्केटला खाली पडायचं होतं. तिथून मार्केट तसं पुन्हा सेम जशी इथं कॅन्डल म्हणजे सेम तशी कॅन्डल बनवून इथून खाली आलं. इथून थोडा बुल्सने वरती घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. पण नंतर त्यानंतर या मोठ्या 3 कॅन्डल आणि त्यानंतर ही एकच मोठी रेड कॅन्डलने खाऊन टाकला. आणि हा जो एक प्रकार आहे बघा, बघू शकतो मित्रांनो, ही एक बिअरिश कॅन्डलस्टिक आहे. आणि ही कॅन्डलस्टिक जेव्हा बी बनते तेव्हा वर्क करते. इथे मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. एक अशी कॅन्डल अशी रेडवाली आणि मग अशा छोट्या ग्रीन कॅन्डल्स बनतील. एक अशी कॅन्डल, एक अशी कॅन्डल आणि एक अशी कॅन्डल. आणि त्यानंतर पुन्हा जी कॅन्डल बनेल ती अशी बनेल. तर जेव्हा मित्रांनो तुम्हाला हा पॅटर्न बघायला मिळेल तेव्हा आणखीन मार्केट खाली जाणार आहे असं समजून घ्यायचे. तर ही कॅन्डलची मला डोमिनन्स इथं या ठिकाणी होता. मग मार्केट जेव्हा पुन्हा इथं आलं, मी 5 मिनिटाच्या कॅन्डलवर गेलो तर इथं विकनेस शो करत होतं मार्केट तिथून. आणि माझा 950 MA पण सुद्धा इथं सेटअप या ठिकाणी बनत होता. त्यामुळे मी इथून सेल करा एवढं एसएल ठेवला होता. आणि माझा टार्गेट या ठिकाणी ठेवण्यामागचं कारण म्हणजे या कॅन्डलची लिक्विडिटी. ही कॅन्डल जी एवढी मोठी वीक दिसते तिथून खूप साऱ्या पार्टीजनी इथून बाईंग केली असेल. त्यामुळे ही कॅन्डल अशी बनली आणि त्यांचे जे एसएल्स आहेत हे या झोनमध्ये पडलेले होते. त्यामुळे ते मार्केट ते एसएल घ्यायला येणार होतं. आणि या झोनवरती भरपूरचे सेलर बसलेले होते. त्यामुळे मला इथून मधून एंट्री भेटली, कन्फर्मेशन भेटलं आणि मी घेतले. आणि लगेचच तुम्ही बघू शकता की माझा टार्गेट जो आहे कसा हिट झाला. तर अशा प्रकारे माझा हा ट्रेड होता. त्यानंतर आता पुन्हा आता मार्केट असे सुरू आहे की मार्केटने इथून बाईंग साठी सुरुवात केली होती या झोनपासून. हा एक आपण एक प्रकार डिमांड झोन म्हणू शकतो. तर ती मार्केट तिथून त्या डिमांड झोन पासून पुन्हा एक आपल्याला बाईंग दाखवत आहे. ही कॅन्डल पूर्ण इथपर्यंत खाली आली होती. या कॅन्डलला पूर्ण एंगल करून घेतला होता.
पण पूर्ण आता इथून हाफ क्लोज झालेली आहे. 1 आवरचा चार्ट जर का आपण पाहिला तर ही कॅन्डल पूर्ण अशी रिव्हर्स झालेली दिसते आपल्याला. म्हणजे एखाद्या वेळेस आता वरचा जसा सेलरचा झोन आहे तसा खालचा बाहेरचा झोन असू शकतो. आणि वरती भरपूरशी या झोनच्या वरती भरपूर सेलर्सची लिक्विडिटी पडलेली आहे. तर यथा कदाचित असे होऊ शकते की मार्केटने अजूनपर्यंत एका अशा प्रकारचा एक नवीन आपल्याला जर मार्केटने हा एक ब्रेक केला हा आहे तर माझा टार्गेट हा इथपर्यंत असू शकतो. म्हणजे नेमका अशा प्रकारे बरं मी हा जस्ट एक ट्रेड करत नाही, अनालिसिस करून ठेवतोय. अशा प्रकारे माझा हा एक ट्रेड असू शकतो. एक हा फक्त माझा अंदाज आहे. मी मागे बाकी हा ट्रेडचा मागीचा मी रिझन तुम्हाला समजावलं. मी कशा प्रकारे मागून आलो, अनालिसिस केली मार्केटचं आणि ट्रेड घेतला.